आणि आज आपला प्लॅन आहे जेवायला जायचा, ताव मारायचा मच्छीवरती, मस्तपैकी क्रॅब वरती. आपला मित्र पण येतोय, मिहीर द बॉय. मस्तपैकी आपण जाणार आहोत अंकिता द क्लासिक रेस्टॉरंट मध्ये जेवायला. या साईडला बघा मस्त पांढरे ढग आहे, ह्या साईडला बघा काळ कुट्ट वातावरण आहे. म्हणजे बघा हा इकडून टर्न मारा, इकडून बसणार. तुम्ही पण लक्षात ठेवत असतो ना, आलात ना तर इथून टर्न घ्यायचं आहे, नाही तर आमच्यासारखं करू नका. कसं आहे पेट्रोल जास्त जगतं. अंकिताचं पार्किंग बघा एकदम रिकामी, अजून कोणीच नाही आलंय. कसं कोण येणार, कारण टाइमच झालाय 11. किती वाजले रे बाय द वे? स्कोर का बहुत बड़ा खिलाड़ी था. चिराग भाई ने मेरी दोनों टांगे तोड़ दी. मित्रांनो, प्लॅन मध्ये झालाय थोडा चेंज. आपण जाणार होतो अंकिता क्लासिक मध्ये, आणि आपण आलो पण आहे. पण आपला बोललो ना की तो चौथा येणार होता, ज्युनियर तलकर. गोवन स्पाइस मध्ये. आणि तुम्ही व्ह्यू बघा काय खतरनाक आहे इकडे. फ्रंट साईज पण मस्त आहे, मोठी आहे. विथ मेयो. आमची चोनाक थाळी आलेली आहे. चोनाक थाळीमध्ये बघा काही कॉन्ट्रोवर्सी चालली आहे इकडे. थोड्या टाइम पूर्वी आमची एकच गाडी होती, आता बघा गर्दीच गर्दी. हॅलो हॅलो दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये 3:30च्या. आणि मी एकटा नाही आहे, तुम्हाला दिसतंय मी एकटा बसलोय पण नाही आहे. माझ्यासोबत आहे द ओपी ड्रायव्हर आहे आमचा ऋतुराज, आणि आमचे को ड्रायव्हर इथे बाजूला बसले आहेत अभि द बॉय, पॅसेंजर प्रिन्सेस क्लीनर ओपी. आणि मी आहे पॅसेंजर प्रिन्सेस जो मागे बसलोय मधोमध. आणि आज आपला प्लॅन आहे जेवायला जायचा, ताव मारायचा मच्छीवरती, मस्तपैकी क्रॅब वरती, खेकडे बिकडे वन साइड खाणार आहोत. मी प्रॉन्स आणि मच्छवणार आहोत. आणि आम्ही खायला कुठे जातो? डायरेक्टर सांगतो कोण किसका डायरेक्टर आजच्या जेवणातो. ये क्या होता है? जूनियर तळकर. हाँ, गोवा से हमारा एक दोस्त आ रहा है. मराठी गोव्यातून आपला मित्र येतो. कसं आहे, इन्स्टंट रिअलायझेशन असलं पाहिजे दोस्तांनो. आपला मित्र पण येतोय, मिहीर द बॉय. मस्तपैकी आपण जाणार आहोत अंकिता द क्लासिक रेस्टॉरंट मध्ये जेवायला. किती जाऊचा? मग कुठे जायचंय तुम्ही सांगा. अंकितामध्ये मग काय जाऊया? नाही तू काय बोलला होता ना तू. रुक याच्यासाठी आपल्याला मिहीरला फोन करावा लागेल. थांब, आपण मिहीरला फोन करूया. तरी मी सांगतो. हॅलो, ए माका सांग काय करूया जेवचा, काय जाऊया? A few inches later. अरे अंकिता रे, तुला सांगतोय. नाही तू काम कर, तुझी बुलेट काढ आणि अंकिता दे. 2 hours later. हा, मग आम्ही निघालो. आम्ही आता ना झाडात पडलो ना आम्ही. 6.5 hours later. ए तुका आम्ही कळवतो, तू आंघोळ बिंगोळ कर, जरा रेडी राहू. हा सांगतोय तुका, पुढचं फोन करते. होय चाटले तुका ये. Eventually. हा तू आता लय बोलतं, तू माझी बायको नाही, ठेव बोल. फ्रीजिंग आपली मस्त माहोल थंड होतोय. एसी मुळे आहे की माहिती नाही, पण बाहेर पण असंच माहोल आहे. दादा एसीचं कुलिंग होतं मग अशी होईल होतं रे. अरे क्लासिक बिल्ड नाही केलेले, जबरदस्त आपलं तुम्ही माहोल बघू शकता. इकडे पांढरे ढग आणि त्याच्या खाली काय ढग. आणि ऋतुराची रोमॅन्टिक गाणी, वो भीगी भीगी अच्छी गाणी बज रही है. माहौल के हिसाब से अच्छी गाणी. पाऊस पडला नाही ना, येतोय ना थोडे शितोडे पडताय, शितोडे. मला वाटतं महिन्याभरानंतर आम्ही भेद केला आहे. गणपती येऊन गेले, नंतर नवरात्री आली, गणपतीमुळे ब्रेक होतो. जवळजवळ महिन्याभराचा ब्रेक पडला. तर ब्रेक नसता आपण प्लॅन आहे मोठा ताव मारायचा. ओळख भाई साहब, मजा आहे का? इकडे बघा आता, इकडे ढगाळ वातावरण आहे, प्रॉपर ना ढगाळ वातावरण आणि लो लाईट. समोर बघा, समोर वेगळं वेदर, समोर एकदम डे लाईट, फुल प्रकाश दिसतोय. तो तेवढ्या पॅच मध्ये प्रकाश जास्त आहे, या पॅच मध्ये बघा काहीच प्रकाश नाही. म्हणजे किलोमीटरवर वेदर बदलतोय, क्लायमेट बदलतोय.
अरे माझं आता माहोल बघा. आता मस्त ऊन आलं. या साईडला बघा मस्त पांढरे ढग आहे. ह्या साईडला बघा काळं कुट्ट वातावरण आहे. म्हणजे बघा तुम्हाला कुठचं हवं ते सांग. तुम्हाला काय पाहिजे बघा. लेफ्ट साईडला वाव आणि ह्या साईडला बघा डेंजर माहोल. इकडेच ती क्रेटा खाली गेलेली दोस्त. हेच आहे ते. इकडनंच तिकडे स्पीड मध्ये आलं ना. आणि हे जे खाली गॅप दिसते तुम्हाला 2 ब्रिज मध्ये डायरेक्ट तिथे क्रेटा. एवढं खाली गेलो. येस खूप डेंजर माहोल आहे. जरा कसं आहे इकडे आपल्याला आहेत सिंधुदुर्ग पोलीस. येस. मला समजत नाही मी एवढं सगळं कंटेंट शूट करतोय. टाकणार आहे की नाही माहिती नाही एवढं सगळं. मी कधी टाकणार आहे. नाही टाकणार तर आहे मी. कसं आहे थोडं लेंथ वाढते ब्लॉगची. लोक बघत नाही. लोक बघत. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला नक्की काय बघायचं. आम्ही हे जे चाळे करतो ते तुम्हाला आवडतात नाही आवडतात. ते आम्ही थोडे चाळे कमी टाकूया. काय वाटतं? काय आम्ही कायच करत नाही. आम्ही तसे लई शांत मुलं सगळीच. तरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमची सजेशन आम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला काय बघायला जास्त आवडतं. पहिल्या आमची व्हिडिओ चाळी. आताच्या व्हिडिओ पर्यंत काय हा. नको आहे. हे ब्रिज आपलं चालू झालेलं आहे त्यामुळे कसं आहे मला आपल्याला आमच्यापैकी कोण नको आहे. ते हा पण आमच्यापैकी तुम्हाला फोन नको आहे. ते पण सांगा तुम्ही की हे का बाहेर करा हे का नको ठेव. ठीक आहे. खाल ना काय वरना वरण. भाई कसं आहे नवीन हायवे ब्रिज केलंय भाई. काल कसं भाई मॉडिफिकेशन कसं आहे बांधा स्किप करून आम्ही जातोय. बांधा आपल्या खाली राहिलं. आपण कसं वरती ब्रिज वरून जातोय फ्लायओव्हर. आपण मस्तपैकी आपण आलेलो आहोत. वेलकम टू गोवा सिंगम. वेलकम टू गोवा. भाई आता बघा राईट साईडला फुल एकदम येल्लो क्लिअर स्काय झालेलं आहे. टोल असो आपल्यात टोल पडतो तो. टोल प्लाझा. ह्या असल्या रस्त्यांसाठी आपण टोल देणार आहोत का? आपण ह्या असल्या रस्त्यांसाठी त्यांच्याकडून टोल घेतला पाहिजे. हे आहे ना वळू कसा म्हणून बघ. हा थांब नाही हो नाही असं ना चढावाचा रोड. एक second. चढावाचा रोड. आपण दिला. हा नाही दिला ना. थांब गाडी स्लो स्लो हा कर उत्तराची गाडी. ह्याच काय रे. नाही नो नॉट स्लो नीट इला ना बघ तोपर्यंत. हा इकडे वळू पण आहे आपल्या. आम्ही अंकिताला 4-5 वेळा आलोय तरी आम्हाला माहिती नाही अंकिता कुठे. स्ट्रगल इज रियल. जादू ब्लॉग सुरू केल्यापासून 7-8 गाणी म्हटली. आता घरात कंटाळा. आम्हीच कमेंट करतो. अरे गाडी राहू काय. सगळी गाणी वाजणार. एक युट्यूबर चॅनल आहे सगळी गाणी वाजणार. तो रोस्टर राहतो. आम्ही नाव बदली आहे काय. सगळीकडे फिरणार. सगळे गाव फिरणार. सगळे गाव फिरणार. गाव जोड. एवढा माझा मस्त क्लासिक आहे. सिनेमॅटोग्राफी थोडी. सॉरी एक गोष्ट नोटीस केलं अभि तू. काय कंटिन्यू करणारा माणूस शांत बसलाय. कारण गाडी चालवतोय. म्हणजे बघ ना म्हणजे परिवर्तन बघ ना. हो, ते काय असतं माहित आहे तो जो बॅक बेंचर असता बघ त्या पहिल्या बेंचर बसून हा. व्हॉइस मॉनिटर करत तसा झाला आता. कंटिन्यू रायडर गोव्यातून बाहेर पडत आहे. कंटिन्यू काहीतरी झाला पळतात कसं काय. गोव्यात गाव पळत चालू झाली आहे. सगळे रायडर पळत आहे. मासे संपले वाटतं. महाग झाले मासे. हा इकडूनच कुठून तरी आहे ना लेफ्ट बघ. हो माका बोर्ड आहे. हा. घे स्लो कर यो नक्की. होय आता स्लो रिवर्स घे. रिवर्स घे. हा स्लो घे. काय ग देवा. देव कोण नाही वाटत. बिनधास्त आहे तू, बिनधास्त आहे. घे तू किल घे. ये तू रे. एक किल ये. आपल्याकडे सेन्सर नाही आहे. ये तुम्ही हाय मी आहे ना सेन्सर. थोडी स्लो कर गाडी. हा थोडी स्लो कर. हा थांब जरा थांब. तुम्ही आणि घे. हा घे आता घे. लेफ्टला टाक जरा गाडी.
लेफ्टला टाक गाडी. थांबव. गाड्या पास होऊन दे. हा लेफ्टला टाक ना गाडी. लेफ्टला घे. स्ट्रेट नको घेऊ. लेफ्ट टाक. हा आता घे जाऊ दे पाठी सोड. आता वन साईड घे पाठी. तू घे बिंदास घे रे. चल रे हाय ना पाठी. सेन्सर आहे तुझा. ह्युमन सेन्सर आहे. हा इकडून टर्न मारा. इकडून बसणार. वन साईड. तुम्ही पण लक्षात ठेवत असतो ना. आलात ना तर इथून टर्न घ्यायचा आहे. नाही तर आमच्यासारखं करू नका. कसं आहे पेट्रोल जास्त जळतं. अंकिताचं पार्किंग बघा एकदम रिकामी. अजून कोणीच नाही आलंय. कसं कोण येणार कारण टाइमच झालाय 11. किती वाजले रे बाय द वे. थांबा टाइम बघूया किती झालाय. अरे 11 वाजले अजून. अंकिताचं किचन पण उघडलं नाही आणि तरी आम्ही गाडी येऊन इकडे लावलेली आहे मस्त. लॉबी बघा अंकिताची. मी लॉबीमध्ये लॉबी किंग. तुमचा कॅप्टन शाना कालच आम्हाला कॅप्टनशिपवरनं काढलं. दुःख झालं. थोडंसं झालं. आपला रे कॅप्टन गेला. त्याच्याबद्दल सांगत होता सगळं. गेला नाही कॅप्टन होता. बॅटिंग तो आहे का? कॅप्टन आता तो कॅप्टन नाही. आता तो लीडर झालाय. ऋतुराज सारखे ड्रायव्हर असतात ना. वन साइड यायलाच लागतं. दोस्त मी सोनकिस्ट आहे. ऋतुराजने सावलीच गाडी लावलेली आपल्या भाषेत. सावली कुठे काय करू. काढून नाही लावू का. हा इकडेच लाव. मी सोनकिस्ट आहे. लोक ना आपल्यासोबत एक आलेला आहे आपला नवीन मित्र. याच्याबद्दलच आम्ही बोलत होतो. आपला मित्र पण येतोय मिहीर द बॉय. याच्याबद्दलच आम्ही बोलत होतो. हाच तो आमचा चौथा मित्र. तो बघतो तो जेव्हा बघतो ना येऊन कसे आहेत शेट. हो शेट कसे आहेत. टाण टाण टाण. ए ही गरिबी महिन्याच्या स्टार्टिंगला कशी काय येईल. ही शेवटला येताना रे. हे ह्याची आणलं काय. अच्छा त्याची माग वाटलं आपले साहिलचे आणलं. हा चौथा नव्हता. हाच ना चौथा. अरे हा कोण आला पाचवा. हा पाचवा आला. आम्ही नाही, चौथा. काय म्हणतो मग मीर कसं. कसं इज द बुलेट. बुलेट इज इनसाइड द रायफल और शिरे. मी तुला नको काय सांगू. तू काय सांगू तू मला तुझं इंट्रोडक्शन आपण OLX वर टाकूया. असं बरोबर सांग. माझे नाव माझा स्कोर का. हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. चिराग भाई ने मेरी दोनों टांगे तोड़ दी. बाद में खुद के खर्चे से हॉस्पिटल में इलाज भी कराया. एवढा फेकू नको की तो एवढा फेकू नको की बघितलं किती फेक. इन्स्टंट रिव्ह्यू. ब्लॉग जायच्या आधी रिव्ह्यू. बघितलं चौथा मेंबर नाव टाक ऋतुराज म्हणते मी. सुरुवात नीरसी होगी. टेल युअर आउटफिट. भावाची ही लहानपणी घेतलेली वाढत्या अंगाची. बापाची अभी किंमत बताएगा प्रॉपर. अभी शर्ट का कीमत बता कितना दे रहा है. दिलेली घेतलेली आणि चोरलेली. या जत्रेतला. चोरलेली म्हणताय का. या जत्रेतला. ह्या पण दिलेला. या जत्रेतलं. तू सांग. माझं सगळं चिरागने डिझाईन इकडे बघा फक्त. हा एका हातातच आमचं बजेट. कोटा आहे ते. हे करण आहे. सिरियसली घेऊ नका. सिरियसली घेऊ नका. ऋतुराज पण मीर तुझी माणसं भेटा गेली पण काय हो म्हण. हो 3 लोक. एक तर गाडीच्या खालीच गेलो डायरेक्ट चेक करू. सर्व्हिसिंग करूनच गेलो डायरेक्ट. तो बघता फॉल्ट गावलो काय. फॉल्ट चुकी झाली. तो मेन हा. आणि हे दोन त्याच्या हाताखाली काम करणार आहे. कलर पण तसे काय हे वेगळा दिलेला ना. ती गाडी बुक गेली. ती बघू गेलो. ठीक आहे ही बरोबर आहे. ठीक है इसका पूरा गियर बॉक्स निकलना पड़ेगा. अभी पता चला क्या गड़बड़ी.
अब पीटी करके देता है वो. 8 घंटा लगेगा. तो नाही म्हणतो, तो म्हणतो याच गाडीत फॉल्ट टाकायची. नट पडले ते काढले ते. चिराग पाणी तू आणलेलं का या? नाही मित्रांनो प्लॅन मध्ये झालाय थोडा चेंज. आपण जाणार होतो अंकिता क्लासिक मध्ये, आणि आपण आलो पण आहे. पण आपला बोललो ना की तो चौथा येणार होता ज्युनियर तलकर, तर त्यांनी आपल्याला सांगितलं आणि एक चांगला ऑप्शन आहे, मग आपण आता जाणार आहोत तिकडे. आणि ड्रायव्हिंग सीटवर बसल्या परत आपला ओजी ओजी ड्रायव्हर. अंकितामध्ये सगळेच जातात. आज तुम्हाला आम्ही हा अंकितामध्ये ऍक्च्युली सगळे जातात. नॉन अंकिता रेस्टॉरंट कसे असतात. हा आम्ही ऍक्च्युली अंकितामध्ये गेलो आहे. व्हेरी मच डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह आहे खूप, पण म्हणजे आपल्यावर असं खा होतं. आम्ही देवगड सांगून आम्ही दाजीपूरला जातो. आम्ही तर वेगळं प्लॅन करतो. सांगून आम्ही कुठे दुसरीकडे जातो. त्याच्याशिवाय माझ्या म्हणजे एवढे ट्विस्ट का. मित्रांनो इकडची नवीन काहीतरी बघायला भेटतं आपल्याला, की म्हणजे ट्रॅफिक सिग्नल. हे आपण कधीच बघितलेलं नसतं. आमच्या ब्लॉग मध्ये काय, आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही आयुष्यात बघितलेलं नाही की आपल्याला ट्रॅफिक सिग्नल वगैरे दिसतो. आम्ही गावातली माणसं, गावात आमच्या असे अरे काका बघा काका तिकडे नाही, काका लिगली गेले रस्त्याच्या बाहेर. रस्त्याच्या बाहेर. हा ते पांढऱ्या पट्टीच्या बाजूने गेले, म्हणजे कसं ट्रॅफिक सिग्नल गेला एवढं, त्याचा काय उपयोग नाही. लूक फुल आहे. कसं आहे, आम्ही नियमांचं पालन करतो. आम्हाला पॉल वर्कर टाइप लुक देतोय बाजूचा. ते दाखव जरा किती ट्रॅफिक आता. ट्रॅफिक ट्रॅफिक बघा एवढ्यासाठी आम्हाला लाल सिग्नल दिलेला आहे. मित्रांनो गोव्यामध्ये आल्यानंतर फक्त मला हे आवडतं, म्हणजे गावात आपल्या सिंधुदुर्गला असं व्हाईटची पट्टी असतात साईडला, इकडे असं ते येलो काहीतरी वेगळं वाटतं ऍक्च्युली. गाडी बंद पडली आहे की ऑइल बदल. हे कुठे गेला रे पुढे. अरे हायवेच्या बाजूलाच आता दिसतं इकडनं. इकडे बघा कसे लेन कव्हर करून चालले. हा तो हे बघा असं हे बघा तो भाई चाहते तो. अरे म्हणजे त्याला गाडी नीट चालू शकतो, पण त्याची ग्रँड मस्ती बघा काय आहे. का गाडी काढूची गरीब की मस्ती. त्याची ग्रँड मस्ती अशी आहे की त्याला काढायचीच आहे गाडी कुठून पण. केला बोर्ड दाखव. वेलकम टू गोवन स्पाइस सिंगम. हो पण नाही असं बरं की आता साठी का वार लागता बाकी पाण्याने गरम होतं. खाली सिनेरी आहे. हो रे. गोवन स्पाइस मध्ये आणि तुम्ही व्ह्यू बघा काय खतरनाक आहे इकडे. गोवन स्पाइस सिनरी बघा, सिनरी फक्त हायवेच्या साईडलाच आहे मस्त. आज आपण इथे ट्राय करणार आहोत. आपली पहिली डिश आलेली आहे प्रॉन्स रवा फ्राय. हा ये प्रॉन्सची साईज पण बरी आहे रे. प्रॉन्सची साईज पण मस्त मोठी आहे. भाषा साईज आहे एकदम सॉफ्ट प्रॉन्स आहेत. तू नवीन माणूस ॲड झाला, आम्हाला रिव्ह्यू पाहिजे. टू गुड आणि बाकीचे बेटर दॅन 6 नाही आणि 100% बेटर दॅन. काय घेतोय टू गुड. अरे आपण नाव कशात घेतो तू. भाई कॉन्ट्रोवर्सी चालली आहे इकडे. नाही मग तू काम कर, मीचं नाव घेऊन ह्या व्हिडिओ ब्लॉग अपलोड कर. प्रॉन्स खाल्ले बघा, एकदम सॉफ्ट आणि ज्युसी, मस्त एक नंबर. म्हणजे एक नंबर प्रॉन्स. अरे आयुष्यात मी खाल्लेले बेस्ट रवा फ्राय प्रॉन्स. काय बोलतो ऋतुराज. बेस्ट मी कधी खात नाही तरी खातोय. येस एक नंबर. तुम्हाला बघून वाटत असेल बटाट्याची भाजी आहे, पण नाही. विचार क्या रे. गोल्डन काय ना बोलू रे. गोल्डन स्क्विड विथ मेयो. थाळीची वाट बघतोय, तोपर्यंत थंड व्हायला आम्ही मागवलंय लाईम वॉटर. आता आमची चोनाक थाळी आलेली आहे. चोनाक थाळीमध्ये बघा राईस, चपाती, हे मिऱ्या काय रे, बांगडा, धोडकराची कढी आहे. आपली ही मोरी, आंबट तिखट मोरी, धोडकर मालवणी तुला माहिती असतं. ही आंबट तिखट मोरी. तिसरे ही आय गेस वांग्याची भाजी.
गुलाबजामुन मामा. बलबजामुन ही तुझी ही किंवा हां. इकडे सलाड आणि हा चोणाक बलबजामुन आणि इकडे लोणचं. बलबजामुन काय बलबजामुन बलबजामुन झाली असते त्यावर ते ताट ठेवलेलं आहे ना म्हणून. ही अशी आहे थाळी. हां हां ही मेन थाळी आहे. मोडसू हा कुठचं तरी नवीन मासा आहे. सगळा सेम आहे. बाकी आयटम्स हे तुका आंबट तिखट असा काहीतरी कमी असले तिसरे नाही. चपाती बघ कोण खाता मासे चिरे हे बघ काय या मोडसो ट्राय कर ये आणि घे आणि घे टेस्ट कर टेस्ट कर आमटेत लोक कसं लागतं मला Try करतो. आमटेत अभि घे काय करून दे ना ताट कसं घेतलं ते मस्त आहे. पीस दे मोठं पीस दे. चव आहे. थोड्या टाइम पूर्वी आमची एकच गाडी होती. आता बघा गर्दीच गर्दी. वन साईड. तर मित्रांनो जेवण झालंय थोडा टाइमपास झालाय थोडेफार वस्तू घ्यायच्या होती त्या घेतल्याच आणि आता परतीचा प्रवास. तुम्ही जेवण कसं वाटलं तुला? जेवण हायली रेकमेंडेबल. क्लासिक स्पाइस गोवा स्पाइस गोवन. यायलाच लागते. म्हणजे सगळं fresh ऍड्रेस होते, असेल तर हा. सगळं fresh आम्ही होते. ऍड्रेस पण शेअर करू बट Free promotion. हायली रेकमेंडेड. म्हणजे सगळं फ्रेश त्यांनी सकाळीच पूर्ण रिस्टॉक केलं सगळा माल. ते सांगत होते. म्हणजे कोलंबी न आणि खऱ्या तो माणसाने सांगत खाल्लेली आहे होते कोलंबी. त्याच्यापेक्षा तो जास्त जाणवत होता. आम्ही काय काय मागवलं रे एक गोल्डन फ्राय गोल्डन फ्राय स्क्विड्स आणि रवा फ्राय प्रॉन्स तिकडले 101 मार्क काय बोलतो ते का 101 गुण. 11 out of 10. बेस्ट रिमेक आणि थाळी तर क्लास बट काय जर थाळी म्हणजे तुम्ही थाळी भाईसाब. खाणार असाल एक रेकमेंडेशन आमच्याकडनं की थाळी खाणार असाल तर अजिबात स्टार्टर खाऊ नका. पोट खूप कारण ती भरतं. थाळी एवढी आहे त्याची प्राइस इतकी कमी आहे आणि ती थाळी एवढी आहे की आम्ही ऍक्च्युली जे मीडियम लोक जेवतात त्यांच्यासाठी 2 जण एका थाळीमध्ये आरामात जेवू शकतात. एक पीस चोनक आणि एक चपाती राईस आणि वेगवेगळे मेनू. आम्ही म्हटलं थाळीची किंमत एवढी स्वस्त आहे तर स्टार्टर पण घेऊया. 250 रुपीज मध्ये फक्त थाळी. तर आम्ही विचार केला की त्याच्या आधी 2 स्टार्टर घेऊया आणि पैसे खूप आहेत आपल्याकडे. कारण भूक तर खूप लागली सकाळपासून बिना नाश्ता जस्ट चहावर आम्ही आलेलो. पण ऋतुराज तर संपवू पण नाही शकलाय ते. मी अर्धा भातची फक्त अर्धाच भात काय बोलेल. वर आम्ही त्यांची स्पेशल स्वीट डिश घेतली पण ती खाल्लीच नाही. ती पार्सल घरी घेऊन जातो. त्याला काय म्हणतो रे सेराडुरा. सराडो. आपण तिकडे वाटतं लोकं. 10 out of 10 झालंय. नाही काय तुका गोव्यात स्वस्तच गावतो. आणि आज आम्ही लवकर पण घरी जाणार आहे. आज तुम्ही बघू शकता 3 वाजले. काळोख पडायला देत नाही. गड्यात 3 वाजलेत आणि ऑलमोस्ट जेव्हा आमचं प्रत्येक ट्रिप असते आम्ही 10-10:30 म्हणजे 8 वाजता मी घरी पोहोचतो. मग आम्ही 9 वाजता 10 वाजता घरी असतो. ऋतुराज 9-9:30 वाजता घरी आणि चिराग तर 11-11:30. चिराग 11-11:30. आज मतलब फक्त जेवणच करू आणि परतीच्या प्रवासाला लागू. फायनली आपण एंटर करत आहोत कुडाळ. आलो कुडाळमध्ये. येस. आलो पण मग अरे कुठं आहे तू काय लांब वाटतं. अरे बाबा बुलेट मध्ये जाऊया मग. हा बुलेट मध्ये जाऊ शकतो. जाऊ चहा आपण, पिऊया. जाऊ. चाय प्यायला मस्त. पहिला आपण जाणार SS मध्ये एक काम चौकशी करणार करायला. चौकशी करणार आणि तिकडनं जाणार आपण कुल्लड मधून चहा पिऊन मग मी जाईल माझ्या इष्टीच्या डेस्टिनेशनला आणि ते दोघे जातील त्यांच्या destination. ही रस्तो भारी गेला. संत राहू महाराज महाविद्यालय कुडाळ 3:30. गॉन कुठे झालं 3:30? अरे 3:30 मीटअप कुठे आहे. एक आला कोणकुलीवरनं, एक आला ओसरगाव मधनं, एक आला मालवण. डिवायडेड बाय तालुका, युनाइटेड बाय BGMI. BGMI ना सॉरी BGMI तो बात का बात है. आणि देअर यू गो. आणि
बघू शकता तुम्ही कुल्हडची चाय, कुल्हडची इलायची चाय. थंबनेलचं एक कंटेंट भेटलं आपल्याला. पण ही चाय ना, चहा. ही चाय ना ती आपण तिकडे पिली का चाय, त्या लेवलची चाय आहे. आणि एक कुल्लरचे इंटिरियर चांगलं चांगलं आहे. एसी, नॉर्मल फॅन, बाहेरचा व्ह्यूमध्ये काही खास नाही. बिल्डिंगच आहेत सगळ्या. डेकोरेशन आपलं मेकोबा नाईस. तर चला आपण आता चहावर ताव मारूया.